यानंतर आपण जातोय अकोल्यामध्ये। अकोल्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी कमालीचे हैराण झालेत। नाफेडमध्ये नोंदणी करूनही नंबरच लागत नाहीये। त्यामुळे गरजेपोटी कृषी बाजारात मिळेल त्या भावात सोयाबीन विकण्याची वेळ ही शेतकऱ्यांवर आली आहे। या आठवड्यात सोयाबीनची आवक वाढली आहे, त्यामुळे दर घसरलेत। सध्या सोयाबीनला बाजारात सरासरी 4060 रुपये इतका भाव आहे। इतका कमी भावात सोयाबीनची विक्री झाल्यानं आता पेरणी खर्चही निघत नसल्यानं शेतकरी सध्या चिंता व्यक्त करतायत। अकोल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आहोत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांनी सोयाबीन विक्री करता इथं आणले आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल तुम्ही, सोयाबीन आज विक्रीला आणलं, काय सांगाल? सोयाबीनचे भाव अतिशय कवडी मोल आहे। शासनाने ठरवून दिलेले 4892 रुपये भावाप्रमाणे आम्ही नाफेड केंद्राला नोंदणी सुद्धा केलेली आहे, परंतु त्या ठिकाणी सर्व केंद्रीय व्यापारी चालवत असल्याचे दिसून येत आहे। शेतकऱ्याचे नंबर सुद्धा त्या ठिकाणी लागत नाही आहेत आणि जर एखाद्या शेतकऱ्याचा माल मोजल्याच गेला तर त्याची लॉट एंट्री ही लेट मारल्या जाते, त्याला बिल हे लेट दिल्या जाते। त्यामुळे शेतकऱ्यासोबत या जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी केंद्र अन्याय होत असताना दिसून येतो। तसेच आज मी माझं सोयाबीन विक्रीला आणलेलं आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती येथे 2800 रुपयापासून ते 4041 पर्यंत सोयाबीनचे दर आहेत। आज दिनांक 21/12/2024 चे दर आहेत आणि माझा जो माल आहे, आज मला एकरी खर्च 15 ते 20 हजार रुपये लागलेला आहे आणि सरासरी 4 ते 5 क्विंटल एकरी सोयाबीन झालेलं असून मला तो शेती परवडणारी झालेली आहे। आज रोजी माझं 4 एकर शेत माझ्या नावाचे HDFC कडे मी मॉर्गेज गहाण दिलेलं आहे। शेती ही केंद्र शासनाच्या भाववारीच्या निकषानुसार आजही शेतकऱ्याला भाव मिळत नसल्यामुळे तोट्याची होत आहे आणि याचमुळे शेतीतील गावातील युवा वर्ग जो आहे तो कंपनीमध्ये काम करणे पसंत करत असून शेती वाहने पसंत करत नाही आहे। तुम्हाला अपेक्षित भाव काय पाहिजे? मला अपेक्षित भाव नरेंद्र मोदीजी बोलल्याप्रमाणे 6000 रुपये सोयाबीनला पाहिजेत। शेवटी शेतकरी त्यांनी अपेक्षित भाव 6000 रुपये हवा असे म्हटले आहे। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।